होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न सुरू. इराणनं पेरलेले सामुद्री सुरुंग शोधण्यासाठी नौदलाची मोहीम. तर 2 अमेरिकन विनाशिकांनी सामुद्रधुनी पार केल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. बोंदुकराच्या कार्यालयाची एसआयटी कडून झाडाझडती. औषधं कुजलेले पेढे आढळले. पीडितांवर अत्याचाराचे पुरावेही हाती लागल्याची सूत्रांची माहिती. अशोक खराची शक्तीपीठ महामार्गावर जमीन खरेदी. 2,40,00,000ची जमीन खरेदी केल्याची माहिती. फरार कल्पना खरात विरोधात चौकशीचा फास आवळला. मैत्रिणी आणि नोकरांकडे एसआयटी कडून चौकशी. फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यापासून कल्पना खरात फरार. बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटला. सुनेत्रा पवारांकडून कन्हेरीच्या मारुती मंदिरात दर्शन घेत प्रचाराला सुरुवात. अजित पवारांच्या स्मृतीस्थळी जाऊन केलं अभिवादन. लंबी लढाई के लिए 2 कदम पीछे आना पड़ता है. 2029ला बारामतीमध्ये काँग्रेसचा आमदार असेल. बारामतीतील वाघारीवर हर्षवर्धन सपकाळांचं विधान. पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत. वसई स्टेशन जवळ ओव्हरहेड वायर तुटली. रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी. कुणाल कामरानं हक्कभंग समितीसमोर मांडलं म्हणणं. बाळासाहेब ठाकरेंच्या व्यंगचित्राचा दाखला. व्यंगचित्र सादर करत कुणाल कामराचं उत्तर. पुण्यातील बांगलादेशींवर घुसखोरांवर कारवाई करा. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. पुणे शहर जिल्ह्यात कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याची मागणी. केवायसीसाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी. जळगावातील संतापजनक घटना. आरोपी गोकुळ चव्हाणवर पोलिसात गुन्हा दाखल. रांजणगावमधील महागणपती मंदिर पुढील काही दिवस दर्शनासाठी बंद. विविध विकास कामांसाठी मंदिर बंद राहणार. उद्या पुरातत्व विभाग देवस्थान ट्रस्टमध्ये बैठक. रायगडमधील समुद्रकिनारे पर्यटकांसाठी अधिक सुरक्षित होणार. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रोबोटिक वॉटर क्राफ्ट बुडणाऱ्याला बाहेर काढण्यासाठी उपयुक्त ठरणार. स्कूल बसच्या मनमानीला चाप. आता प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार भाडं. तर पालकांकडून एक रकमी आगाऊ भाडं घेण्यासही बंदी.